नमस्कार भावांनो, आज आपल्या गाडीला भेटले लोडिंग. भाऊ लागला लगेच ताडपदरी खोलायला, बांधायचे ताडपदरी, निघायचं भरायला. गाडी आता आपली नीट ताडपदरी मारून निघणार सोलापूर टू पुणे. गाडी बांधून झाली भावांनो. आता लोडिंगला चालू होतो. चिंचोली मधून भरायची गाडी आणि पुणे मळकरला खाली करायची. रस्त्यात खड्डा आहे का खड्ड्यात रस्ता आहे, त्याच्यामुळे तर गाडीची वाट लागायला लागली सगळ्यांना. काय आता हे आपण आलो आता पाकणीजवळ आले बघा. 2 मिनिटाच्या आत ब्रिज खाली जातो आपल्या MIDCच्या. भेटू लोडिंगच्या ठिकाणी गेल्यावर. आले लोडिंग पॉईंटला. लोडिंग चालू आहे मागे गाडीची आपली. लोडिंग झाली की निघा तू मस्त. अर्धी लोडिंग पूर्ण झाली, बाकीचं चालू आहे आणायला. गाडी झाली भरून आत्ता जस्ट झाली, लावली साईडला. पेपरसाठी थांबा 1 तास म्हणजे 1 तासानंतर पेपर येत आहे. तोपर्यंत गाडी बांधून तर घेऊ. हे बघा मटेरियल जरा एक साईडच झाले म्हणा, जरा वाकल्यासारखी पण वाटली गाडी. जाऊ दे आता, काय भरली गाडी काय बांधून घेतो. बांधून घेतल्यावर बघू आता. गाडी बांधून झाली आपली. कमेंटमध्ये सांगा कशी बांधली. सावलीला लावली निवांत. पेपर काय तासानं मिळणार आहे. ती लुक जरा चेंज करावं लागतं आपल्या गाडीचं. पहिल्यासारखं लुक नाही आता. रेडियम बंपर नाही, ते बनावं लागते सगळं. होतं पण जरा कारणामुळे जरा काढून ठेवले घरी. ऊन तर लई तापा लागले. बघू आता बसाचं पेपरची वाट बघत निवांत. पेपर मिळालेच भावांनो. निघाले आत्ता 1 तास म्हणत 6:30 वाजले चांगले. आता इथून घरी जायचं. पहिला घरी जाऊन जरा फ्रेश व्हायचं, जेवण बिवण करायचं. 8-8:30च्या आसपास निघायचं. झोप लागायची तर झोपायचं, नाही तर डायरेक्ट जायचं. पहिला आता आपल्याला ऑफिसला जावं लागेल. ऑफिसला जाऊन तिथून LR बिल्टी घ्यावं लागेल. बिल्टी वगैरे सगळे घेतल्यानंतर मग पुढची प्रोसेस. ॲडव्हान्स सगळं देणार त्यांनी. सगळं दिलं का मग जायचं निवांत घरी. निघालो भावांनो. आत्ता घरून जेवण बिवण केलं. आत्ता अगरबत्ती लावली, मस्त देवाची पूजा केली. निघालो आता. मग अशी काय ऑफिसला काय गेलं नाही. त्यांनी PDF पाठवलं, म्हणलं प्रिंट काढून घेतले. तेवढंच कशाला आता म्हणलं जाऊ द्या, कशाला जावं. आता घरनं निघालो बघा. आपल्या बायपासचा जुना नवीन झालेला ब्रिज. इकडं सरळ गेलं तर बेंगलोर, इकडं सरळ गेलं तर पुणा. तुम्हाला तर माहितीच आहे आपल्याला जायचं पुण्याला. ही सर्व्हिस रोडवरून मेन रोडला निघते अशी गाडी. इकडं पंपाचा आहे आता. डिझेल टाकायचं, टाकी फुल करायची, निघायचं. आपलं टाकी फुल असते हो. टाकी फुल बटतं आहे गुल. चालते, भेटू पंपात. चला आलो पंपात. चालू आहे टाकी फुल करायला. टाकी इथून फुल केली का नीट जाते गाडी कडायला. होते फुल आता एवढ्यात मस्त निघायचं. झालं का झाले फुल टाकी. निघायचं आता.
आपण भारत पंपात डिझेल टाकतो कायम, कारण कसं आहे ह्या पंपाचा जरा ॲव्हरेज पण हाय व्यवस्थित. 0 केलं का मीटर म्हणजे आपल्याला पण समजते किती किलोमीटर चालली गाडी, काय चालली. चला निघूया. ही पंपाला कसं सर्व्हिस रोडला खाली यावं लागते, नंतर ह्याला परत रिटर्न तिकडे वर जावं लागते, उलटं करावं लागते गाडी. रॉंग साईड गेलं परत ते कसं आहे सर्व्हिस रोडने गेलं म्हणजे कसं आहे उगाच सारखं परत ब्रेक करायचं, खड्डे कुठले. सकाळी तुम्ही बघितलंच खड्डे कसे येतात त्या रोडला. मेन रोडला टाकायचीच ना गाडी. एकदा आता काय टाकी फुल झाली, फास्टॅग रिचार्ज झाला, जेवण पाणी तर आपण काय घरूनच करून निघतोय. एकदा गाडी आता रोडला लागली विषय संपला. आता डायरेक्ट आपल्याला ॲडब्ल्यू टाकायचं आहे, कारण आपले ॲडब्ल्यू टाकून भरपूर दिवस झाले. लागली आता रिझर्वला लागली ॲडब्ल्यूसाठी. आपण ॲडब्ल्यू टाकतो आहे कायम संकेत हॉटेलवर. संकेत हॉटेलवर जायचं आता मस्त ॲडब्ल्यू टाकायचं तिथं. एकदा ॲडब्ल्यू टाकलं का संपलं, मग काय आपलं काय राहत नाही का. मग आपली गाडी पण जरा चढायला आरी यायला लागली, काय भानगड झाली काय ते बी काही नाही. पाण्याचा जार आपण सोबतच घेऊन येतोय. कसं आहे बाहेरचं पाणी पिलं ना पोटात त्रास होते, परत इकडं तिकडे कशाला उगं कोणी सांगितलं. आपल्या ह्याच्यात कसं होते तोंड पण धुणं होते, पाणी पण पिणं होते, सगळं व्यवस्थित चालतं. आता मस्त गाणी लावायची टेपवर आणि जायचं. भेटू पुढं ॲडब्ल्यू टाकताना. हो इथं सावळेश्वरच्या अलीकडं ॲक्सिडेंट झाला आहे. कार बघा कशी चढली आहे डिवायडरवर, पूर्ण बुकण्यात आलं आहे कारला. कारवाल्यांचं कसं आहे गाड्या नीट चालवत नाही तो. गडबड तर त्यांना 1 मिनिटाचे कसे असते, 1 मिनिटाचा प्रश्न असते फक्त, पण गडबड एवढी करते ते काय उपयोग नाही सांगून. आता गेलं का ना 12च्या भावात समोरचं सगळं गेलं आहे. डिवायडरवर चढला आहे त्यांना मागण्यात जाऊन टोकला आहे कुणाला तर. समोरच्या गाडी तर काय दिसली ना आपल्याला, थोडं त्याची कशाला चूक असणार, ह्याने पाठीमागून ठोकलाय म्हणलं ह्याची चूक असणार त्यात. काय असल्या माणसांना बोलून उपयोग नाही. लागले तर नसेल कोणाला, कारण समोरचं डॅमेज झाले फक्त. त्याला आलो आहे सावळेश्वर टोन आहे का आपल्यासोबत तर काय कोण नसते, कधी ये तर आपण आणतो कुणाला. तर आपला कालच्या ब्लॉग मला तेजस त्याला तेवढं असतोय, कधी जर घेऊन येतोय, आता नाही कोणाला एवढं. कसं काय आता ॲक्सिडेंट असले बघून ना काय वेगळंच वाटतं जरा मनात. गाडी चालवायची इच्छाच होत नाही. जाऊ दे काय आता जिथं नशिबात असेल त्याच्या आपण सावकाश चालतो. आपली लाईन पकडून व्यवस्थित सावकाश चालत. त्याला भेटू पुढं. आलो इथं संकेतवर ॲडब्ल्यू टाकायला. हे मामा टाकतात आपले ॲडब्ल्यू. झालेलं आहे थोडं त्यात पुरतं तेवढंच 4 लिटर. हां ॲडब्ल्यू टाकून झाले, आता निघायचं. थोडंच टाकलं आपल्याला पैसे कमी होते थोडी जरा, त्यामुळं 4 लिटर तरी भागते आपली टाकी. आहे थोडा 10 लिटरची. 4 लिटर पहिले 1-2-3 लिटर थोडा 7 लिटर आहे. तर काय आता निघायचं मस्त. हो हो काम तर झाले सगळं आपलं. ही बघा आपली गाडी. लाईटिंग वगैरे जरा बंद आहे सगळी, थोडी चालू आहे. नेक्स्ट ब्लॉगमध्ये बघू. ह्या ब्लॉगला आपण इथे एंड करू. पुढचा ब्लॉग मिळेल आपल्याला उद्या. नक्की बघायला विसरू नका. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.